नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि टर्न घेणारा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता मंदाकिनीला धडा शिकवण्यासाठी बायकांना घेऊन मंदाकिनीच्या घरी जाऊन आता मंदाकिनीची कुत्र्यासारखी धुलाई करून मलिकाने रचलेला डाव आता स्वानंदी ही पुराव्यासकट कशी पकडते. आणि ज्या वेळेस आता मंदाकिनीला मारहाण करून आता मल्लिका तिचा बदला घेत असते, त्याच वेळेस आता स्वानंदी ही तिथे येऊन तो भयानक प्रकार बघताच स्वानंदी आता मल्लिकाचा तो कसा आता पुरावा रंगेहात कॅच करते. आणि त्यानंतर आता राजवाड्यांच्या घरी येत समर आजी आणि आदिराला तो पुरावा दाखवत मल्लिकाचा खरा चेहरा आता स्वानंदी ही कशी समोर आणते. आणि त्यानंतर मंदाकिनीची कुत्र्यासारखी धुलाई करून ज्या वेळेस आता मल्लिका घरी येते, त्याच वेळेस आता समर हा आता तो भयानक पुरावा मल्लिकाला दाखवून मल्लिकाच्या पायाखालची कशी जमीन सरकवतो. आणि त्यानंतर आता समर मल्लिकाचा खरा चेहरा समोर येताच कोणते दोन भयानक निर्णय घेतो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आलं आहे. चला तर प्रेक्षकांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता मंदाकिनीने मल्लिकाचा सगळं काही भांडेफोड करून समरला सांगितलेलं असतं. आदिरा रोहनचा डिवोर्स मोडण्यासाठी मल्लिकाने आपल्याला कसे डिवोर्सचे पेपर पाठवले, रोहनची सही घ्यायचं सांगितलं आणि आत्तापर्यंत मल्लिका कशी पैसे देत होती हे समरला सांगून देखील समरने मात्र मंदाकिनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवलेला नसतो. आणि समरने उलट आता मंदाकिनीला दोषी ठरवून त्यांच्या घरातून हाकलून दिलेलं असतं. इकडे मात्र आता मंदाकिनी आपलं सगळं काही समोर सांगितलं तिने खरं, पण समरने मंदाकिनीवरती विश्वास ठेवला नाही. आणि जर समरने मंदाकिनीवरती विश्वास ठेवला असता तर आपली काय गत झाली असती, हे चित्र आता मल्लिकाच्या डोक्यासमोर उभं राहतं. आणि त्यामुळे आता या मंदाकिनीला धडा शिकवायलाच पाहिजे असा विचार आता मल्लिका करते. ताबडतोब आता मल्लिकाने रागाच्या रुद्रावताराने अर्पिताकडून फोन घेऊन आता त्या बायकांना फोन केलेला असतो. आणि त्यानंतर मल्लिका आता अर्पिताला मंदाकिनीला फोन लावायला सांगते. आता अर्पिता ही मंदाकिनीला फोन लावते आणि तुमच्यासाठी एका क्रेडिट कार्डची ऑफर आहे आणि जर तुमच्या फॅमिलीची आम्हाला परमिशन असेल तर 1 महिना आम्ही तुम्हाला फ्री शॉपिंग करण्यासाठी क्रेडिट कार्ड देणार आहोत, असे आता अर्पिता सांगताच मंदाकिनी म्हणते की आता घरी कोणी नाही आहे, संध्याकाळी कामावरून घरी सगळेजण आल्यानंतर मी बोलेन. तर आता अर्पिताला त्यावेळेस आता सरपोतदारांच्या घरी मंदाकिनी सोडून कोणीच नाही हे समजलेलं असतं. आणि पटकन आता त्या बायकांना घेऊन आता मल्लिका ही सरपोतदारांच्या घरी येते. त्या बायका आता दरवाजावर थाप मारताच इकडे मंदाकिनी दरवाजा उघडते. त्या बायका आतमध्ये येऊ लागतात. मंदाकिनी आता त्यांना म्हणते की काय चाललंय तुमचं, ना ओळख ना पाळख, असे घरात का घुसलात तुम्ही, चला चालते व्हा. पण तेवढ्यात मल्लिका पाठीमागून येत म्हणते की थांबा व व्याईनबाई, घाई कशाला करताय. आणि पटकन त्या बायकांना घेऊन मल्लिका आता आतमध्ये येते आणि दरवाजा बंद करते. मल्लिकाला बघताच आता मंदाकिनीला धक्का बसतो. मंदाकिनी म्हणते की हे तुमचं काय चाललंय आणि आतमध्ये काय घुसताय तुम्ही. तर आता मल्लिका म्हणते की जरा थांबा व्याहीनबाई, सगळं काही कळेल. मल्लिका म्हणते की ओळख आहे ना व्याहीनबाई, आणि त्या दिवशी जशी तू माझ्या घरी अचानक येऊन धडकली तशी आज मी सुद्धा तुझ्या घरी येऊन अचानक धडकली, असे म्हणत सनकन आता मल्लिका मंदाकिनीच्या कानाखाली मारते. ते बघून आता मंदाकिनीला मोठा धक्का बसतो. आणि आता हे सगळं काय चाललंय हे मंदाकिनीच्या लक्षात येतं. आणि ही मल्लिका आता आपला बदला घ्यायला आली हे आता मंदाकिनीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि एवढी जबरदस्त आता मल्लिकाने मंदाकिनीच्या कानाखाली मारलेली असते. मंदाकिनी तिच्या गालाला हात लावते. इकडे आता त्याच वेळेस स्वानंदी ही आनंद आणि निकिताची भेट घेते आणि त्यांना घडलेली सगळी हकीकत तिने आता सांगितलेली असते. ते सगळं ऐकून घेतल्यानंतर आता निकिता म्हणते की हे बघ स्वानंदी, आता समर या गोष्टीवरती असा तोंडी विश्वास ठेवणार नाही. जसा तू अंशुमनचा पुरावा मिळवून समरला दाखवला होता तसाच आता तुला काकूच्या विरोधात सुद्धा पुरावा मिळवून मगच तुला समोर हे सत्य आणावं लागेल, नाही तर समर असा ऐकणारातला नाहीये. स्वानंदी म्हणते की निकिता तू अगदी बरोबर बोलतेस. आणि त्याच वेळेस आता काही जरी झालं
तरी पुरावा मिळवावाच लागेल असं आता स्वानंदीने ठरवलेलं असतं. आता निकिता आणि आनंदची भेट घेऊन इकडे आता स्वानंदी पुन्हा जाऊ लागते. पण स्वानंदीच्या डोक्यात विचार येतो की कदाचित आपण पुन्हा आता आईची भेट घेऊ आणि तिला सगळं सविस्तर विचारू आणि पहिलं तिच्याकडे काही पुरावा आहे का हे देखील बघूयात असे म्हणत परत स्वानंदी आता सरपोतदारांच्या घरी येते. पण ज्या वेळेस स्वानंदी आता सरपोतदारांच्या घरी येते त्याच वेळेस त्या बायका आणि मलिका आता दोघीही मंदाकिनीला जोरजोराने मारत असतात. मंदाकिनीची खूप पिटाई चालवलेली असते. मलिका म्हणते, त्या दिवशी माझ्या घरी येऊन तू समोर माझे सगळे भांडे फोडत होतीस का? त्या दिवशी तर लय पोपटासारखी भडाभडा बोलत होती, आता खा कुत्र्यासारखा मार असे म्हणत आता मंदाकिनीला मलिका जोरजोराने मारत असते. ते सगळं स्वानंदी बघते. पण त्याच वेळेस आता स्वानंदी ही संयम ठेवते आणि म्हणते की आता यांच्यामध्ये जाण्यात काही अर्थ नाही. आणि मलिका काकू त्या दिवशी आई तिथे जाऊन जे जे बोलली त्याचा बदला घेत आहे आणि याचाच आपल्याला फायदा उचलायचा आणि पुरावा मिळवायचा आहे असे म्हणत पटकन स्वानंदी तिचा मोबाईल काढते आणि त्या सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग, तो व्हिडिओ, तो सगळा ऑडिओ, त्यांचे बोलणे सगळं आता स्वानंदीने रेकॉर्ड केलेलं असतं. आणि त्यासाठी आता मंदाकिनीची स्वानंदी देखील भरपेट धुलाई करून देते. कारण आता आईची सुद्धा तशी अक्कल जागेवर ठिकाणावर येणार नाही हे स्वानंदीला माहीत असतं. आणि सगळा व्हिडिओ आता स्वानंदीने काढून घेता स्वानंदी आता मलिका आणि त्या बायका जाण्याची वाट बघते. त्या बायकांना घेऊन मलिका आता तेथून चांगलाच बेदम मंदाकिनीला चोप देऊन निघून जाते. इकडे आता स्वानंदी ही मलिका गेल्यानंतर मंदाकिनीला भेटते आणि म्हणते की आई काय झालं? मंदाकिनी रडतच म्हणते, बघितलं का त्या आदिराच्या आईने मला कशी मारलं आणि माझी कशी धुलाई केली. त्या दिवशी मी खरं सांगितलं, त्याचा बदला घेतला. स्वानंदी म्हणते की म्हणून आई मी तुला सांगत होते तू तिथे जाऊ नकोस, कारण तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. बघितलं ना आता काय झालं. पण आता तू काळजी करू नको. मलिका काकूने जे जे काही केलं ते सगळं मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून घेतला आहे आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे आणि आता मी तो राजवाड्यांच्या समोर आणणार. ते ऐकताच आता मंदाकिनीच्या जीवात जीव येतो आणि मंदाकिनी म्हणते की स्वानंदी काही जरी केलं तरी त्या आदिराच्या आईला आता शिक्षा व्हायलाच हवी. स्वानंदी म्हणते, हे बघ आई, तू आता काहीच करू नकोस आणि कुणाला सांगूही नकोस आणि बोलूही नकोस. मी सगळं काय करायचे ते बघून घेईल असे म्हणत आता ताबडतोब स्वानंदी ही राजवाड्यांच्या घरी येते. बेडरूममध्ये आता समर कामावरून येताच इकडे आता स्वानंदी म्हणते की बघितलं, आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते ते तुम्ही बघा असे म्हणत आता स्वानंदी तिच्या मोबाईलमध्ये आता समरला तो सगळा व्हिडिओ दाखवते. आणि मलिका काकूंनी बायकांना घेऊन येत कशी मंदाकिनीला आता मारलं हे सगळं त्या व्हिडिओमधून आता इकडे स्वानंदी ही समरला दाखवते. आणि तो व्हिडिओ बघताच आता समोरच्या समोर सगळं काही आलेलं असतं. आणि आत्तापर्यंत मलिका काकूच ही आदिरा रोहनचा संसार मोडण्यासाठी मंदाकिनीला पैसे देत होती हे त्या व्हिडिओमधून समोरच्या लक्षात येतं. आणि त्या दिवशी मंदाकिनी ही आपल्याला खरं सांगत होती, पण आपण तिच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि त्यानंतर मलिका काकूने त्यांच्या घरी जाऊन मंदाकिनीला मारलं हे सत्य आता समोर येतं. आणि आता समरला जाम राग येऊन समरच्या डोक्याला हात लावतो आणि समर आता मल्लिका येण्याची वाटच बघत असतो. मलिका आता घरी येताच इकडे आता आजी, आदिरा, समर सगळेजण तिथे आलेले असतात. आणि त्यानंतर आता पटकन इकडे मलिका येता क्षणी समर आता मोबाईल घेऊन आता तिथे मलिका समोर येतो आणि म्हणतो, काकू कुठे गेली होतीस? तर आता मलिका म्हणते की काही नाही समर, अरे थोडंसं बाहेर काम होतं त्यामुळे जाऊन आली. तर आता मलिकाकडे बघत समर म्हणतो, काय काम होतं? कोणाला मारायचं वगैरे होतं काय? ती ऐकताच आता मलिका डचकते, घाबरते. मलिका म्हणते की समर काय बोलतोयस रे, मी कशाला असं करेन? आणि लगेच आता समर म्हणतो की असं, आणि मग हे काय आहे काकू असे म्हणत आता समर तो मोबाईल
मल्लिका समोर धरतो आणि त्यामध्ये मल्लिका आणि त्या बायका कशी मंदाकिनीला आता कुत्र्यासारखी मारत होती हे सगळं त्या व्हिडिओमधून आता मल्लिका बघते आणि मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकतो. आणि हे सगळं असं कसं घडलं आणि हा व्हिडिओ समरकडे कसा आला याचा विचार मल्लिका करू लागते. समर म्हणतो की आहे का काकू तुझ्याकडे काही बोलायसारखं आणि अजून काही खोटं नाटं तू मला सांगणार आहेस का? तसं असलं तर सांगून टाक. आणि लगेच आता आजी आदिरा सगळेजण मल्लिकाकडे बघतात. स्वानंदीने मल्लिकाचा खरा चेहरा आता समोर आणलेला असतो. आणि इकडे आता मंदाकिनी खरं बोलत होती आणि मंदाकिनीने आपल्याला सगळं काही सांगितलं तरीसुद्धा मल्लिका काकू त्यांच्या घरी गेल्या आणि मंदाकिनीला मारहाण केली. हे सत्य आता समोर येता समोर म्हणतो की काकू तू या थराला जाशील मला वाटलं नव्हतं. आणि तू आदिराचा संसार मोडायला निघाली, अगं तुझ्या मुलीचा संसार मोडायला निघाली आणि त्यासाठी घटस्फोटाचे पेपर देऊन रोहनची खोटी सही त्यांना घेण्याचा तू डाव रचला. आणि त्याच वेळेस मला वाटतं की तू हे सगळं 4 BHK फ्लॅट देणार होती त्यांना, आतापर्यंत हे सगळं करण्यासाठी पैसे देत होती आणि आता त्यांनी तुझं हे कारस्थान पितळ उघडं पाडलं तर तू त्यांना मारायला गेली. एवढी मोठी हिंमत दाखवलीस, एवढं मोठं कांड केलं आणि उलट त्यांना आदिराच्या सासूला मारून देखील तू आलीस. नाही हा अक्षम्य गुन्हा आहे. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की आता ना याची काय यांना शिक्षा द्यायची ते तुम्हीच ठरवा मिस्टर राजवाडे. आणि ती ऐकताच आता समर म्हणतो की नाही, ही मल्लिका काकू आदिराची दोषी आहे आणि त्यासाठी आता यांना जी शिक्षा करेल ती आदिरा करेल. आणि आदिरा म्हणते नाही पिंट्या दादा यांनी ना मॉमने खूप अति केलेलं आहे आणि मला वाटतंय की मॉमला आता पोलिसांच्या ताब्यात द्या. तर मल्लिका हात जोडू लागते, गयावया करू लागते, समरच्या पाया पडू लागते. मल्लिका म्हणते समर माफ कर, पण माझ्यावरती त्या कशा आरोप करत होत्या. तर आता समर म्हणतो आरोप नव्हते, तुम्ही जे काही केलं ते सगळं ते सत्य सांगत होते, हे आरोप नाहीच हे असे म्हणत आता समर म्हणतो स्वानंदी मॅडम तुम्ही सांगा पोलिसांना बोलवायचं का? असे म्हणत आता समर फोन करून पोलिसांना बोलू लागतो. तर समर आता मल्लिकाला कोणती शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.